नाही पण आपण पण काही तिथे लावून कुठे लावलेलं आहे, याच्यात हे टाकू नये, नाही याच्यात हे टाकू नये ते टाकू नये, नाही पाणीचं असं इम्पॉर्टन्स आहे किंवा इथे एवढा फुलपाखरू आहेत याची हे सगळं हे आहे, याच्यामुळे हे खराब करू नये, ह्या पर्यावरणासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे आपण नाही लावू शकत का असं बोर्ड? हां, असं बोर्ड लावल्यावर करणार का कोणी काही? कुठे आहे तुमचा असं बोर्ड, मला दाखवा जरा. ते तर बोर्ड तुमचा जो नॉर्मल बोर्ड की हा हद्दीच्या, हां, पण त्यांना इन्फॉर्मेशनचा द्या ना की ह्याच्यात तुम्ही असं टाकल्यावर काय होतोय, काय परिणाम होतोय जलाशयाचा, आणि ह्याला वाचवणं का आपल्याला गरजेचं आहे, एवढा प्लास्टिक का घालू नये, अशा प्रकारचा हे का करू नये नाश आपल्या ह्या सगळ्या वॉटर बॉडीचा. आता इथे दिसते आहेत की हे जे पाखरू म्हणजे हे पक्षी पण जे आता खात आहेत त्यातलं पण प्लास्टिक त्यांच्या पोटात जातात, कारण मासे खातात, मग मासे ते खातात त्यांच्या पोटात, मग ते प्लास्टिक जातात. हां, हे असं करून तुम्ही जरा बोर्ड तरी लावा ना की असं टाकू नये म्हणून. कारण हा कमल तलाव आहे, कुठे लिहिलेला आहे कमल तलाव आहे म्हणून? हां, आहे कुठे इन्फॉर्मेशन? मग का नाही इन्फॉर्मेशन बोर्ड पण पाहिजे ना. आजपर्यंत एक इन्फॉर्मेशन बोर्ड नाही आहे. फॉरेस्टवाल्यांकडे पैसे आहे, सर्व आहे, पण इन्फॉर्मेशन बोर्ड लावत नाही तर लोकांना काय समजणार कुठे काय आहे? सर्वात आधी आज तुम्ही जाऊन आधी एक बोर्ड लावायचं हे करा की तलावचं इन्फॉर्मेशन द्या, तलावमध्ये का कचरा टाकू नये, टाकल्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, असं करून लिहा ना. हां, आणि पाहिजे असेल तर एक कॅमेरा पण लावायचं, तेवढं तर होऊ शकतात ना. नुसतं आपण बोलणार की आम्ही करू देत नाही तर हे असं होत जाणार, आपण पण किती पोलिसिंग करणार. पण ॲटलिस्ट बोर्ड वगैरे व्यवस्थित लावला गेला तर लोकांना समजेल ना. आपणच जर झाडं लावला, तेच झाडं आपण वाचवलं नाही आणि असं परिस्थिती करून ठेवलं तर मग काय उपयोग आहे? एक पण झाडं दिसत नाही, आपण एवढा लावलेलं आहे, एक सुद्धा दिसत नाही की ते राहिले म्हणून. हां, पाणी काय आपण लावलेलं एकदम ह्याच्यात उन्हाळ्यात लावलेलं की ते बरोबर आतमध्ये जाणार आणि तसं प्रकारचेच झाडं लावले होते.